ठाण्यातील कोठारी कंपाऊंड परिसरात मोठा भूखंड घोटाळा दडपण्यासाठी TDRचा वापर करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। तब्बल 94 एकर जमिनीचा मिळून 4000 कोटी रुपयांचा घोटाळा हा लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा आव्हाडांनी पत्रकार परिषदेत केला। ठाणे महापालिका आणि वन विभागाच्या माध्यमातून डी डायाभाई अँड कंपनीला TDR देण्याची प्रक्रिया सुरू, पण हा TDR केवळ बहाणा असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार आणि गैरव्यवहार दडवला जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला। कोठारी कंपाऊंडमधील 194 एकर जमीन ही बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी आरक्षित आहे, पण या ठिकाणी गोदामं, पब्स, जुगार अड्डे आणि इतर अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। वन विभागाने 19 जून 2026 रोजी TDR न देण्याबाबत पत्र दिलेलं असतानाही पुढील प्रक्रिया सुरू ठेवण्यात आल्याचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। डी दयाभाई या दरोडेखोराने जो दरोडा घातला आहे तो दरोडा TDRच्या नावाखाली झाकला जातोय। हा जो काही हे सगळं रिझर्वेशन सोडलं का तर सगळं सोडलं, मग तिथे जवळजवळ 100 एकर अर्जोन झाली आहे जमीन। मग त्याच्यात काही आदिवासी जमिनी आहेत, काही कोणाच्या दलालांच्या जमिनी आहेत। 100 एकरवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, 94 एकरवर काय आहे? घोटाळा तिथे या म्हणजे TDR पेक्षा मोठा घोटाळा इतर 94 एकर जमिनीमध्ये आहे। आज तिथे मिनिमम व्हॅल्यू जमिनीची 25 लाख रुपये एकर आहे, 25 कोटी रुपये एकर आहे। म्हणजे त्या उरलेल्या 94 एकरची जमीन जी आहे, 94 गुणिले 25 कोटी किती झाले?